Hello friends, we will start how to find the anti-lock. मागच्या लेक्चर्समध्ये आपण एखाद्या गिवन नंबरचा लॉग कसा फाइंड करायचा ते स्टडी केलं. आता आपण अँटीलॉग कसा फाइंड करायचा ते स्टडी करू. ॲक्च्युली सपोज वी हॅव ए नंबर. लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल घेतले त्याच्यातलं एक्झाम्पल घेऊ. समजा एक नंबर आहे 56.23. या नंबरचा आपण लॉग फाइंड केला होता 1.7499. 1.7499 गिवन नंबर, त्याचा आपण लॉग फाइंड केला. नाऊ हा जो लॉग असेल त्या लॉगचा आपण जर अँटीलॉग फाइंड केला, हा जो लॉग आहे लॉगचा जर आपण अँटीलॉग फाइंड केला तर ओरिजिनल नंबर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथे अँटीलॉग फाइंड केल्यानंतर आपल्याला मिळेल 56.23. अँटीलॉग फाइंड करून आपल्याला ओरिजिनल नंबर मिळणार आहे. म्हणजे आपण रिव्हर्स प्रोसेस फॉलो करतोय. सो वी विल स्टडी हाऊ टू फाइंड द अँटीलॉग. अँटीलॉग फाइंड करताना आपल्याकडे लॉग असेल, लॉग दिलेला असेल, त्या लॉगचा आपण अँटीलॉग फाइंड करू. सो हा लॉग आहे त्याचा आपण अँटीलॉग फाइंड करू. तो फाइंड करताना आपल्याला माहिती आहे की हा जो लॉग असतो, लॉगमध्ये पहिला नंबर म्हणजे असते कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा नंबर म्हणजे मॅन्टिसा. अँटीलॉग फाइंड करताना जो लॉग दिलेला असेल त्याचं डेसिमल पॉईंटच्या आधी असते कॅरेक्टरिस्टिक्स, डेसिमल पॉईंट नंतर असते मॅन्टिसा. न दोघांचा यूज करून, कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा दोघांचा यूज करून आपण अँटीलॉग फाइंड करू. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल्सवरूनच ती प्रोसेस आपण अंडरस्टँड करू. एक्झाम्पल थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये देतोय मी. एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड antilog of 3.4553. हा लॉग दिलेला आहे त्याचा अँटीलॉग फाइंड करायचा आहे. वी नो हा जो लॉग आहे त्याच्यात 3.4553. We know that this 3 is characteristics. शॉर्टमध्ये लिहितो मी. ह्या 3 म्हणजे आहे कॅरेक्टरिस्टिक्स आणि 4553 इज मॅन्टिसा. नाऊ अँटीलॉग फाइंड करताना आपण 2 स्टेप फॉलो करू. स्टेप 1, first only consider mantissa. First only consider mantissa. इथे मॅन्टिसा आहे, हा पॉईंट पण कन्सिडर करायचा. मॅन्टिसा आहे 0.4553. या मॅन्टिसामधून हा जो 0.45 असेल हा रोमध्ये बघायचा, 5 कॉलममध्ये
आणि 3 मीन डिफरन्स. अँटीलॉग फाइंड करताना पहिल्या स्टेपमध्ये तुमचा जो लॉग टेबल आहे त्या लॉग टेबलमध्ये लॉगॅरिथमचा जो टेबल होता त्याचा पुढे असेल अँटी लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचा पुढचा टेबल अँटी लॉगॅरिथम. अँटी लॉगॅरिथमच्या टेबलमध्ये आता थोडे चेंजेस असतील. हा जो पहिला कॉलम आहे इथे 0.00, 0.01, 0.02 अप टू 0.99 तिथे पॉईंट पण दिलेला आहे, डेसिमल पॉईंट आहे. सो 0.00 पासून 0.99पर्यंत हा कॉलम असणार आहे. पहिल्या पेजवर 0.00 पासून 0.49पर्यंत आणि दुसऱ्या पेजवर 0.50 पासून 0.99पर्यंत. नंतर हॉरिझॉन्टल हे ॲक्च्युली मिनिट असतात. हॉरिझॉन्टली 0 to 9 सेम लॉग टेबलसारखं लॉगॅरिथमसारखं. आणि पुढे मीन डिफरन्स, M फॉर मीन, D फॉर डिफरन्स. हा मीन डिफरन्स आहे 1 to 9. सो आता अँटीलॉग फाइंड करताना फर्स्ट ओनली कन्सिडर द मॅन्टिसा. देन मॅन्टिसा घेतल्यानंतर डेसिमल पॉईंट आणि पुढचे 2 डिजिट यांचा रो कन्सिडर करायचा. म्हणजे 0.45चा रो इथे आहे तुमचा 0.45 याचा रो स्केल ठेवून तो बघायचा. फक्त मार्किंग पेनने करायचं नाही. प्रत्येक वेळेस पेनने जर मार्किंग केली तर तो टेबल खराब होईल, तिथे नंबर दिसणार नाही. फक्त स्केल ठेवायचा आणि पाहून घ्यायचा तो रो 0.45चा रो. देन 5चा कॉलम इथे असेल 5, हा 5चा कॉलम. आणि 3चा मीन डिफरन्स इथे 3 याचा मीन डिफरन्स. नाव 0.45चा रो आणि 5चा कॉलम जिथे मॅच होईल तो नंबर नोट करायचा. 0.45 आणि 5चा कॉलम तो आहे 2851. इथे 2851 आणि 3चा मेन डिफरन्स चा इथे आहे 2. सो वी गेट so we will get 2851 plus 2 means 2853. So आपल्याला मिळाला 2853. ही पहिली स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये मॅन्टिसावरून हा अँटीलॉगचे डिजिट्स फाइंड करायचे. नाउ सेकंड स्टेप, सेकंड स्टेपमध्ये कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. नाउ स्टेप 2, now using characteristics apply decimal point. In this example the characteristics is 3. फक्त पहिल्या 2-3 एक्झाम्पलसाठी मी असं लिहून देईल. नंतर आपण हे डोक्यात आपल्या स्टेप हे पाहिजे माहीत पाहिजे आपल्याला. आपण डायरेक्टली ते अँटीलॉग फाइंड करू. लॉग आहे त्याचा अँटीलॉग आपल्याला डायरेक्टली यायला पाहिजे. हे 2-3 एक्झाम्पलसाठी लिहून घ्या फक्त.
Here characteristics is 3. Thus apply decimal point after three plus one means 4 digits. कॅरेक्टरिस्टिक्स 3 आहे म्हणून 3 + 1 4 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे. हेन्स फायनली antilog of 3.4553 will be, आपण मॅन्टिसावरून जो हा अँटीलॉगचे डिजिट फाइंड केले, आता यांना डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे अँटीलॉग फाइंड करण्यासाठी. डेसिमल पॉईंट अप्लाय करताना कॅरेक्टरिस्टिक्स वापरायची. कॅरेक्टरिस्टिक जर 3 असेल तर 3 + 1 म्हणजे 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे. लेफ्टपासून 4 डिजिट्स नंतर म्हणजे 1 2 3 4 या 4 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट अप्लाय होईल. सो अँटीलॉग विल बी 2853.0. डेसिमल पॉईंट लेफ्ट साईड करून 4 डिजिट्स नंतर अप्लाय केला आहे आपण. एकदा रिपीट करतो आहे मी. जो लॉग दिलेला आहे या लॉगचा अँटीलॉग फाइंड करायचा आहे. वी नो दॅट दिस फर्स्ट डिजिट or digit before decimal point is characteristics and digits after decimal point are the mantissa. 2 स्टेपमध्ये आपल्याला अँटीलॉग फाइंड करायचा असतो. स्टेप 1, फर्स्ट ओनली कन्सिडर द मॅन्टिसा. देन मॅन्टिसाचे पहिले 2 डिजिट्स म्हणजे रो, थर्ड डिजिट कॉलम, लास्ट डिजिट मीन डिफरन्स. अँटीलॉगच्या टेबलमध्ये जर हे रो कॉलम आपण मॅच केले तर आपल्याला मिळेल 2853. हे जे आहेत हे अँटीलॉगचे डिजिट आहेत, पण याला डेसिमल पॉईंट दिलेला नाही आहे. डेसिमल पॉईंट इथे इग्नोर आहे. नाव डेसिमल पॉईंट देण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर करायचा. हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. स्टेप 2 मध्ये यूजिंग कॅरेक्टरिस्टिक्स अप्लाय डेसिमल पॉईंट. जर कॅरेक्टरिस्टिक्स 3 असेल तर त्याच्यात 1 ॲड करायचा. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 1 ॲड करायचा. कॅरेक्टरिस्टिक्स 3 आहे, 3 + 1 4 म्हणजे 4 डिजिट नंतर हा जो अँटीलॉग आहे इथे 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे. एखाद्या एक्झाम्पलमध्ये कॅरेक्टरिस्टिक जर 1 असेल तर 1 + 1 2 लेफ्ट साईड करून 2 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर हा अँटीलॉग मिळणार आहे. सो दिस नंबर इज अँटीलॉग ऑफ गिवन नंबर. आपण अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ. इथे अँटीलॉग फाइंड करताना 2 टाईपचे अँटीलॉग असतील. जिथे कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह असेल त्याची थोडी सेकंड स्टेप वेगळी असेल, आणि जिथे कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह असेल, समजा बार 3 म्हणजे -3, बार 2 -2, तिथे सेकंड स्टेप थोडी वेगळी असेल. पुढचं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, फाइंड अँटीलॉग ऑफ 56.23. सॉरी, या नंबरचा आपण 56.23चा लॉग फाइंड केला आहे 1.7499. 56.23चा आपण हा लॉग फाइंड केला आहे. नाव या लॉगचा जर अँटीलॉग फाइंड केला तर ॲन्सर यायला हवा आपल्याला 56.23. हे ॲन्सर यायला पाहिजे. आपण सॉल्व करू. हा लॉग दिलेला आहे. या लॉगमध्ये 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स,
7499 म्हणजे मॅन्टिसा. पहिल्या स्टेपमध्ये फर्स्ट ओनली कन्सिडर मॅन्टिसा. मॅन्टिसा आहे 0.7499. सो आता 0.74चा रो 9चा कॉलम 9चा मेन डिफरन्स 0.74 त्याचा रो 9चा कॉलम तो आणि 9चा मेन डिफरन्स 5610 प्लस 12 5610 प्लस 12 हा येईल 5622. हा अँटीलॉग आहे पण डेसिमल पॉईंट दिलेला नाही आहे. नाउ सेकंड स्टेपमध्ये युजिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपला डेसिमल पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे 1. कॅरेक्टरिस्टिक्स इज 1. दर अप्लाय डेसिमल पॉईंट आफ्टर 1 + 1 2 डिजिट्स. सो 2 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे. हेन्स फायनली अँटीलॉग ऑफ 1.7499 विल बी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. सो 56.22. इट इज द अँटीलॉग ऑफ गिवन नंबर. आपण तो 56.23चा हा लॉग फाइंड केला होता. इथे आला आहे 56.22. शेवटच्या डिजिटचे व्हॅरिएशन चालणार आहेत. शेवटचा डिजिट 2, 3, 4 किंवा 1 किंवा 20 झाला तरी चालणार आहे. शेवटच्या डिजिटचे व्हॅरिएशन्सला त्याच्याने फरक पडणार नाही आहे. सिग्निफिकंट नंबर फक्त पुढचे असतात. मागचा शेवटचा नंबर सिग्निफिकंट नसेल, महत्त्वाचा नाही आहे, तो व्हॅरी झाला तरी चालणार आहे. सो ही अँटीलॉगची प्रोसेस आपण फॉलो केली. 56.23चा लॉग आपण फाइंड केला होता 1.7499. याचा अँटीलॉग फाइंड केला तर 56.22 येतो आहे. शेवटच्या डिजिटचे व्हॅरिएशन चालतील, त्याच्याने फरक पडणार नाही आहे. ही प्रोसेस जी होती या प्रोसेसमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह होता. आता पुढचं जे एक्झाम्पल घेऊ तिथे कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह किंवा एक काम करू आपण अजून या टाईपचं एक एक्झाम्पल घेऊ. सेम टाईपचं एक एक्झाम्पल. फाइंड द अँटीलॉग ऑफ 0.5065. हा जो अँटीलॉग आहे हा अँटीलॉग आहे 3.210चा. नंबर होता 3.210. त्याचा लॉग आपण फाइंड केला 0.5065. याचा अँटीलॉग फाइंड केल्यानंतर आपल्याला यायला हवा 3.210. याचा अँटीलॉग फाइंड करू. 0 कॅरेक्टरिस्टिक्स Mantissa 5065. First only consider the Mantissa 0.5065. .50चा रो 6चा कॉलम हा येईल 3206 आणि 5चा मेन डिफरन्स 4. 3206 प्लस 4 म्हणजे हा येईल 3210. हे अँटीलॉगचे डिजिट आता डेसिमल पॉईंट अप्लाय करायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आहे 0. सो अप्लाय डेसिमल पॉईंट आफ्टर 0 + 1 मीन्स 1 डिजिट. So antilog of 0.5065 will be एक डिजिट नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे लेफ्ट साईडकडून 3 हा पहिला डिजिट नंतर डेसिमल पॉईंट 210. सो याचा अँटीलॉग आला 3.210. इथे सर्व डिजिट्स मॅच होत आहेत.
आपण 3.210चा लॉग फाईंड केला होता, तो 0.5065 आला होता. याचा अँटीलॉग हा नंबर असणार आहे. नव आता नेगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सचे आपण अँटीलॉग फाईंड करू. फाइंड एंटीलॉग ऑफ. नेक्स्ट एग्जांपल, चार पाच एक्झाम्पल्स असे लिहून घ्या. ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार त्यावेळेस हे एक्झाम्पल्स वाचायचे, तर व्यवस्थित अँटीलॉग समजेल. डायरेक्ट शॉर्टकट आपण जर पुढे वापरू, डायरेक्ट ते त्याने समजणार नाही आहे. म्हणून हे एक्झाम्पल्स पूर्ण डिस्क्रिप्शन याचं लिहून घ्या. नेक्स्ट, फाइंड अँटीलॉग ऑफ बार 2.8472. We know that bar 2 is characteristics and 0.8472 is mantissa. So first only consider mantissa. Mantissa is 0.8472. Now 0.84 चा 72 मध्ये अँटीलॉग 0.84 त्याचा 7031 2 मध्ये 3 7031 प्लस 3 0.84 चा 72. सो हा येईल 7034. हा अँटीलॉग. आता आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. नाउ यूजिंग कॅरेक्टरिस्टिक्स अप्लाय डेसिमल पॉईंट. कॅरेक्टरिस्टिक्स इज bar 2. Bar 2 means -2. Characteristics is bar 2. That is -2. Bar 2 म्हणजे -2. Now apply the decimal point after bar 2 म्हणजे -2. So -2 plus 1 means -1. So in this case statement थोडं चेंज होईल. Now whenever the characteristics is negative, characteristic ज्यावेळेस negative असेल, in that case we have to insert zeros before antilog. कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह असेल त्यावेळेस हा जो अँटीलॉग आहे त्याच्या आधी 0 आपल्याला इन्सर्ट करायचे असतात. सच ॲज कॅरेक्टरिस्टिक्स आहे -2. सो -2 plus 1 means -1. Thus insert one zero before antilog. हा -1 आलाय म्हणून 1 0 इथे इन्सर्ट करायचा आहे अँटीलॉगच्या आधी. हेन्स फायनली अँटीलॉग ऑफ bar 2.8472 विल बी. या अँटीलॉगच्या आधी एक 0 इन्सर्ट करायचा, मीन्स 0.0. हा 0 इन्सर्ट केला आपण 7034.
हा 0 इन्सर्ट केला अँटीलॉगच्या आधी. सो दिस इज द अँटीलॉग ऑफ गिवन नंबर. एकदा थोडंसं रिवाईज करतो मी. ह्या नंबरचा लॉग फाइंड करताना ज्यावेळेस आपण लॉग फाइंड केला त्यावेळेस हा नंबर जो आहे याचा लॉग फाइंड करताना दिस नंबर इज लेस दॅन 1. नंबर लेस दॅन 1 असेल त्यावेळेस डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे ॲडजस्टंट 0 काउंट केले होते आपण. ॲडजस्टंट 0 आहे 1, त्याच्यात 1 ॲड केला होता. नंतर 1 + 1 2 म्हणून 2 लिहून त्याच्यावर बार इन्सर्ट केला होता. बार म्हणजे -2. आता रिव्हर्स स्टेप फॉलो करतो आहे. जर हा -2 असेल म्हणजे बार 2 असेल त्याच्यात 1 ॲड करतो आहे. हा निगेटिव्ह साईनमुळे आपोआप सबस्ट्रॅक्ट होतो आहे. लॉगच्या वेळेस ॲड केला होता, इथे सबस्ट्रॅक्शन होतं आहे आणि तो तेवढे 0 इथे येणार आहेत. रिव्हर्स स्टेप आपण फॉलो केली. नाउ सेकंड एक्झाम्पल. आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याचा अँटीलॉग फाइंड करू आपण. सपोज बार 1 .7354. याचा अँटीलॉग फाइंड करताना वी नो बार 1 इज कॅरेक्टर 6 अँड 7354 इज मॅन्टिसा. First only consider Mantissa 0.7354. Now याचा अँटीलॉग फाइंड करू आपण. 0.73चा 54 मध्ये 0.73चा 5 इथे आला 5433 आणि 4चा मेन डिफरन्स 5. 5433 + 5 5433 + 5 म्हणजे हा येईल 5438. सो हा अँटीलॉग फाइंड केला आपण. आता कॅरेक्टर 6चा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कॅरेक्टर 6 आहे. कॅरेक्टर 6 इज बार 1. बार 1 मीन्स -1. whenever character 6 is negative, character 6 negative असेल तर we have to insert zeros before the antilog. Antilogच्या आधी 0 इन्सर्ट करायचे असतात such that character 6 आहे -1. -1 मध्ये एक ॲड करायचा. -1 + 1 0. so we have to insert 0 zeros. एकही 0 इन्सर्ट करायचा नाही आहे. thus antilog will be hence finally antilog will be 0.5438. या अँटीलॉगच्या आधी एकही 0 इन्सर्ट करायची गरज नाही आहे. रिव्हर्स स्टेप सांगतो मी. जर हा नंबर दिला आहे आणि त्याचा अँटीलॉग फाइंड करायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो, हा नंबर लेस दॅन 1 आहे म्हणून याची कॅरेक्टर 6 लिहिताना डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे 0 काउंट करतो. इथं एकही 0 नाही आहे. सो 0 + 1 1 लिहितो आपण. त्याच्यात बार देतो आहे. हे बार 1 लिहितो. आता उलटं करतो आहे आपण. हा बार 1 म्हणजे -1 म्हणून आपण जरी +1 लिहितो इथे पण ॲक्च्युअलमध्ये सबस्ट्रॅक्शन होत आहे. लॉग फाइंड करताना आपण +1 केलं आहे आणि इथे -1 होतं आहे. जरी हा +1 लिहितो आहे आपण पण या मायनस साईनमुळे तो मायनस होऊन जातो आहे. सो इथे एकही 0 टाकायची गरज नाही आहे. किंवा जी कॅरेक्टर 6 असते ती बघायची फक्त. हा इथे 1 आहे. 1 - 1 0. एकही 0 टाकायची गरज नाही. इथे जर 2 असेल 2 - 1 1.
इथे एक 0 इन्सर्ट करायचा. अजून एक्झाम्पल घेऊया टाईपचं. Antilog of bar 3.8129. Bar 3 is character 6.81. 29 is mantissa. Consider mantissa 0.81 29. 0.81 चा 29 मध्ये अँटीलॉग 6486 आणि 14. 6486 प्लस 14 हा येईल 6500. हा अँटीलॉग. नाव हे जे कॅरेक्टर 6 आहे हे कॅरेक्टर 6 -3 +1 -2 2 0 इन्सर्ट करायचे असतात. एकदा ह्या फॉलोइंग स्टेपमध्ये लिहून घेऊ आपण. बार 3 म्हणजे -3. सो इन्सर्ट -3 + 1 मीन्स -2. हा -2 असेल तर 2 0 इन्सर्ट करायचे. सो अँटीलॉग येईल 0.006500. सो हा असेल अँटीलॉग. आपण हा याचा जो नंबर होता 0.0065 त्याचा अँटीलॉग हा होता. आता याचा अँटीलॉग फाइंड केला तर हा नंबर ओरिजिनल नंबर मिळाला आहे. हे शेवटचे 0 इग्नोर केले तरी चालतील. हे 0 महत्त्वाचे आहे. कॅरेक्टर 6 बार 3 असेल 3 - 1 करून घ्यायचं आपण. 3 - 1 2 म्हणजे 2 0 इन्सर्ट करायचे. हे निगेटिव्ह असेल तर नंबर ऑफ 0 इन्सर्ट करायचे असतात. नाव डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ आपण. हे एवढे एक्झाम्पल डिस्क्रिप्शनमध्ये लिहून घ्या. आता फक्त लॉग आणि अँटीलॉग. Now we will have examples. Suppose लॉग जर दिलेला असेल त्याचा आपण अँटीलॉग फाइंड करू. सपोज लॉग इज 3.4553. त्याचा अँटीलॉग असेल 2853.0. हे तुम्ही स्वतः फाइंड करा. हे स्वतः ट्राय करा. आधी फक्त लॉग लिहून घ्या नोटबुकवर. स्वतः अँटीलॉग फाइंड करा आणि ॲन्सर क्रॉस चेक करा. फक्त कॉपी करू नका. 8164 त्याचा अँटीलॉग येईल 655.2. 1.3247 अँटीलॉग 21.12. 0.0882 अँटीलॉग 1.226. कॅरेक्टर 6 जेव्हा बारमध्ये असेल त्याच वेळेस 0 इन्सर्ट करायचे असतात. कॅरेक्टर 6 जर बारमध्ये नसेल तर +1 करायचं आहे. म्हणजे 1 + 1 2 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट. 2 + 1 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट. 3 + 1 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. हा 0 जर असेल 0 + 1 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. हा लॉग आपल्याला दिला आहे, नंबर नाही तो. आता बारमध्ये कॅरेक्टर 6 असेल त्यावेळेस 0 इन्सर्ट करायचे.
स्वतः सॉल्व करा, नंतर आन्सर क्रॉस चेक करा. हे लॉग लिहून घ्या आधी, स्वतः अँटीलॉग फाइंड करा, नंतर आन्सर क्रॉस चेक करा. त्याच्यानंतर होमवर्क. जर लॉग आणि अँटीलॉग दोन्ही फाइंड करता येत असतील तर आपण एकाच वेळेस नंबर घेऊ, त्याचा लॉग फाइंड करू आणि त्याचा अँटीलॉग फाइंड करू. एका सिंगल स्टेपमध्ये लॉग आणि अँटीलॉग दोघांची प्रॅक्टिस होईल. हा होमवर्क. मागचे जर तुम्हाला लॉग अँटीलॉग येत असतील, एक्झाम्पल घेतलेले, तर होमवर्क पण येईल. जर काही डिफिकल्टी असेल तर विचारायचं. होमवर्कमध्ये पहिल्या कॉलममध्ये घेऊ आपण नंबर, नंतर सेकंड कॉलममध्ये लॉग. हा टेबल करा. शेवटच्या कॉलममध्ये अँटीलॉग. सपोज नंबर आहे 0.2973. एकदा मी प्रोसेस सांगून देतो. हा जो नंबर आहे त्याचा लॉग फाइंड करताना हा नंबर लेस दॅन 1 आहे, म्हणून लॉग फाइंड करताना कॅरेक्टर 6 हे नंबर ऑफ 0 काउंट करायचे. 0 + 1 म्हणजे हा बार 1.29चा 73मध्ये हा लॉग फाइंड करतो आपण. 29चा 73मध्ये 29चा 73मध्ये 4 हा येईल 4732. 4732. नंतर याचाच अँटीलॉग फाइंड करायचा. अँटीलॉग फाइंड करताना आधी मॅन्टिसा आहे 0.47चा 32मध्ये. 0.47चा 32मध्ये सो येईल हा 2973. हा बार 1 आहे. बार 1 + 1 0 म्हणजे एकही 0 इन्सर्ट करायची गरज नाही आहे. जो गिवन नंबर आहे, गिवन नंबरचा
जो लॉग असेल त्या लॉगचा अँटीलॉग फाईंड केला तर सेम नंबर मिळतो आहे 0.2973 0.2973. अँटीलॉगने सेम नंबर मिळायला हवं तरच तुम्ही प्रोसेस प्रॉपर फॉलो केली आहे. $29.89 त्याचा लॉग फाईंड करताना कॅरेक्टरिस्टिक्स 1.29चा 89मध्ये लॉग बघायचा. 29चा 89 4742 प्लस 13 4755. नंतर याचा अँटीलॉग बघायचा, सेम नंबर यायला हवा. ते तुम्ही होमवर्क सॉल्व करा. आता मी फक्त नंबर देतो. फक्त 4 डिजिट कन्सिडर करायचे लेफ्टपासून लॉग आणि अँटीलॉग फाईंड करताना. जर 3 डिजिट असतील शेवटचा 0 कन्सिडर करायचा. 2 असतील तर पुढचे बाय डिफॉल्ट 0. एकच असतील तरी पुढचे बाय डिफॉल्ट 0 आणि 6 पासून सुरू करायचं लॉग बघताना. हे नंबर यांचा लॉग फाईंड करा स्टेप बाय स्टेप आणि अँटीलॉग पण फाईंड करा. शॉर्टकट यूज करू नका. हे तुमच्या फायद्यासाठी आहे. पुढे तुम्हाला लॉग अँटीलॉग प्रत्येक वेळेस लागणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की या लॉगचा अँटीलॉग फाईंड केला तर हा नंबर येणार आहे, म्हणून डायरेक्टली हा नंबर लिहू नका. शॉर्टकट वापरलं तर तुमचं नुकसान होईल. प्रॉपर स्टेप फॉलो करा आणि हे होमवर्क सॉल्व करा. होमवर्क सॉल्व करून त्याची PDF ग्रुपवर पाठवायची आहे. पुढच्या लेक्चरला आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन युजिंग लॉग अँटीलॉग स्टडी करू. थँक्यू.